तर दहशतवादाच्या विरोधामध्ये लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा कळला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलं। इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी सुप्रिया सुळे यांनी लेख लिहिला आहे। पंतप्रधान मोदींना परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची त्यांनी भेट घेतलेली आहे। यावेळी पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात गेलं होतं। परदेशात गेलेल्या प्रत्येक खासदाराचे मोदींनी अनुभव विचारले। विरोधी पक्षाच्या खासदारांचा प्रतिनिधी मंडळ परदेशात जाणं हा भारताकडून मोठा संदेश आहे असं मोदींनी म्हटलं। संकट काळामध्ये देश दहशतवादाच्या विरोधात एकत्र आहे हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो असं देखील मोदींनी म्हटलं। भारताची बाजू मांडण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या खासदारांना परदेशात पाठवलं पाहिजे असं मोदींनी म्हटलंय। मोदींनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। मोदींनी प्रियांका चतुर्वेदींच्या वडिलांच्या तब्येतीचीही विचारपूस केली आहे। मुस्लिम राष्ट्रांचा देखील ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा खासदारांनी पंतप्रधान मोदींना याची माहिती दिली।